नमस्कार. मालिकेमध्ये खूपच रंगतदार असा ट्विस्ट आलेला आहे. अक्षरा आणि अधिपती यांना भुवनेश्वरीने एक भयानक अशी अट घातलेली आहे आणि सांगितलेलं आहे की तुम्ही या घराच्या बाहेर जायचं, तेही नेसत्या वस्त्रांनिशी. म्हणजेच अंगावर कोणतंही वस्त्र नसलं पाहिजे आणि तुम्ही घराच्या बाहेर जायचं असं सांगितलेलं आहे. खरं तर ही गोष्ट चुकीचे आहे हे अक्षरालाही माहिती आहे, पण अधिपतीने मात्र आता अक्षराला होकार दिला, भुवनेश्वरीला होकार दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे की आम्ही जाईल, तुमची अट आम्हाला मान्य आहे. कारण कधी काळी चारुहास आणि चारुशिलाला ही अट दिलेली होती आणि त्यावेळेस त्यांना घराच्या बाहेर जावं लागलं होतं. 10 दिवस घराच्या बाहेर काढणं ही गोष्ट वाटतं तेवढी सोपी नव्हती असं चारुहास यांचं म्हणणं आहे, पण अधिपती मात्र ऐकायला तयार नाही. तर आता अधिपती आणि अक्षरा जेव्हा घराच्या बाहेर पडतात तेव्हा पाऊस सुरू होतो. त्या पावसामध्ये ते दोघांचं प्रेम कसं वाढलेलं आहे ते घर शोधायला जातात. त्यांना घर मिळतं का, तो माणूस काय म्हणतो, म्हणजे जो घराचा मालक असतो त्याचं काय म्हणणं येतं, अशा बऱ्याच गोष्टींचा उलगडा या व्हिडिओमध्ये होणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता अक्षरा आणि अधिपती यांनी तर आता निर्णय घेतलेला आहे घराच्या बाहेर पडण्याचा आणि उद्या सकाळी त्यांना घराच्या बाहेर पडायचं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अधिपती रूममध्ये गेलेला असतो, तर अक्षरा ही चारुहास सरांच्या रूममध्ये आलेली असते. चारुहास सर तिला समजवत असतात, अगं सुनबाई, अक्षरा ऐक, तू असं नको करूस, तुला वाटतं तेवढं सोपं नाही आहे ते. तेव्हा अक्षरा म्हणते, कसं आहे हो का, मी माझ्या मुलांना सांगते की परीक्षेला घाबरायचं नाही आहे, आणि जर मी परीक्षेला घाबरली तर ते योग्य वाटते का बाबा, तुम्हीच विचार करा बरं. आणि ठीक आहे ना, चॅलेंज म्हणून स्वीकारले. चारुहास सर म्हणतात, अगं अक्षरा, अधिपतीला सवय नाही आहे या गोष्टींची. तेव्हा अक्षरा म्हणते की काळजी करू नका बाबा, काही होणार नाही आहे. आता उलट आम्हाला आमचं प्रेम सिद्ध करायला चांगली संधी मिळालेली आहे असं मी समजेल. त्यामुळं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, सगळं व्यवस्थित होईल असं ती चारुहास सरांना सांगते. चारुहास सरांना मात्र अक्षरा आणि अधिपती या दोघांचीही काळजी वाटत असते, कारण ते स्वतः त्या अनुभवातून गेलेले असतात. तो वाटतो तेवढा सोपा त्रास नसतो. 10 दिवस म्हणजे 10 वर्षासारखे वाटू शकतात असं चारुहास सरांचं म्हणणं आहे. पण अक्षरा काही हार मानायला तयार नाही आहे. ती जिद्दीला पेटलेली आहे. ठीक आहे, आम्हाला अट दिली आहे ना, आम्ही पळायला तयार आहोत, काही हरकत नाही आहे. आमच्या दोघांचं प्रेम सिद्ध करता येईल आणि आम्ही थोडंच काय आमचं बाहेर चाललो आहे, 10 दिवसांनी पुन्हा आत येणार आहे ना घरात, असं नका टेन्शन घेऊ बाबा तुम्ही, असं अक्षरा चारुहास सरांना सांगत असते. पण चारुहास सर तिला समजवत असतात, बाळा, वाटतं तेवढं सोपं नाही आहे हे सगळं. पण अक्षरा काही ऐकायला तयार नसते. अधिपतींनी निर्णय देऊन टाकलेला आहे, त्यामुळं आता काहीच पर्याय नाही आहे असं अक्षराचं म्हणणं असतं. आणि अहो, सगळं व्यवस्थित होईल बाबा, काळजी करू नका. चारुहास सर म्हणतात, ठीक आहे. आता इकडे दुर्गी अधिपतीच्या रूममध्ये आलेली असते. अधिपती बिचारा बॅग भरत असतो, काही थोडंफार सामान लागतं आहे का ते बघून तो घेत असतो. दुर्गी म्हणते, अधिपती, काय करता तुम्ही हे? तेव्हा अधिपती म्हणतो, बॅग भरतोय. तेव्हा दुर्गी म्हणते, तुम्ही विसरलात का ताईनं काय सांगितलेलं होतं ते? कारण तुम्हाला नेसत्या वस्त्रांनी जायचं आहे, कपडे बॅग वगैरे काही भरून नाही न्यायची. अधिपती म्हणतो, हो बरोबर आहे, विसरलोच मी, आईसाहेबांनी तसं सांगितलेलं ना. बिचारा अधिपतीच्या लक्षातही नसतं. इकडे अक्षरा ही अधिपतीच्या रूमकडे निघालेली असते आणि अधिपतीलाही दुर्गीने सांगितलेलं असतं की दरवाजा बंद करून घ्या, कारण आता इथे कोणी येणार नाही आहे. आणि अक्षराही चाललेली असते. तेव्हा दुर्गी तिथं बाहेर येते आणि म्हणते, अगं तू कुठं चाललीस? तेव्हा दुर्गीला अक्षरा म्हणते, रूममध्ये चालली आहे, तू विसरलीस का? आज तू रूममध्ये जायचं नाही आहे, तू ताईच्या रूममध्ये झोपायचं आहे, माहिती आहे ना तुला? तर अक्षरा म्हणते, हो माहिती आहे मला, बरं चल चल चल, आत्ताच्या आत्ता ताईनं तुला बोलवलं आहे, असं म्हणत ती अक्षराला तिच्या भुवनेश्वरीच्या रूमकडे घेऊन जाते. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं, अक्षरा भुवनेश्वरीच्या रूममध्ये जाते. तर भुवनेश्वरीला इकडे दुर्गी सांगू लागते, हे बघ ताई, आली आहे तुझी सून, बोल काय बोलायचं आहे ती तिच्याशी. तेव्हा अक्षराला पाहून भुवनेश्वरी म्हणते, मला एक कळत नाही आहे, तुमचा नक्की डाव काय आहे? भुवनेश्वरी म्हणते, कसला डाव आहे माझा? अक्षरा म्हणते, कसला डाव आहे माझा? मी कसलाच डाव केलेला नाही आहे. तुम्ही जायला सांगितलं, आम्ही दोघंही जायला तयार आहोत, मग काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा भुवनेश्वरी म्हणते, मला एक कळत नाही आहे सुनबाई, नक्की तुमच्या डोक्यात चाललं आहे काय? तुम्ही तयार कसं काय झालं तू जायला? त्याच्यावरती अक्षरा म्हणते,
अहो हे चॅलेंज आहे, उलट त्यामुळं आमचं प्रेम सिद्ध होणार आहे एकमेकांवरचं. भुवनेश्वरी म्हणते कळेलच ते, लय प्रेमाची कबुली दिली आहे ना, जेव्हा ह्या परिस्थितीत राहावं लागेल ना तेव्हा कळेल. अक्षरा म्हणते की ठीक आहे बघूया, 10 दिवसाचा प्रश्न आहे ना, म्हणजे एवढं काय टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. भुवनेश्वरीला मात्र कळत नसतं की ही अक्षरा एवढी शांत कशी आहे. मी जे बोलते त्या प्रत्येक गोष्टीला ती होकार देते, नक्की हिच्या डोक्यात काय आहे असं भुवनेश्वरीला वाटत असतं. परंतु अक्षरा मात्र भुवनेश्वरीला चांगलीच ओळखून असते. दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षरा देवीच्या समोर दर्शन घ्यायला उभी असते, अंबाबाईचं दर्शन घेत असते. अधिपती पण तिथे येतो. झालं का दर्शन घेऊन विचारतो. भुवनेश्वरी म्हणते, इकडे अक्षरा म्हणते की घेते. आता अक्षरा आणि अधिपती दोघं पण दर्शन घ्यायला तिथे आलेले असतात, दर्शन घेत असतात. आणि मग आजी तिथे येते आणि आजी म्हणते की अरे पोरांनो, ही पिशवी घ्या, ह्यात जरा थोडेसे कपडे आहेत आणि थोडंफार सामान आहे. तर ते दोघं पण आजीला म्हणतात की आजी काही नको आहे, कारण अधिपती म्हणतो अगं आजी अट माहिती आहे ना तुला काय आहे आईसाहेबांची. आजी म्हणते हो रे बाबा मला माहिती आहे, पण थोडंफार असू दे ना. तोपर्यंत चारुहास सर आलेले असतात. चारुहास सर म्हणतात की अक्षरा हे पैसे घे थोडेफार. अक्षरा म्हणते नाही बाबा, नाही काही घेऊ शकत आम्ही. पण चारुहास सर म्हणतात की अगं असू दे, थोडेफार इमर्जन्सीला उपयोगाला येतील तेव्हा वापर. अक्षरा म्हणते की नाही बाबा, कारण पैसेही घ्यायचे नाही तशी अट आहे ना. आणि इकडे अधिपती म्हणतो सांगितलं आहे ना तुम्हाला नको आहेत म्हणून, आईसाहेबांनी आम्हाला काय सांगितलं आहे माहिती आहे ना. आणि हे सगळं जे बोलणं आहे हे ऐकून अक्षराला थोडंसं वाईट वाटत असतं. अधिपतीचं हिडीस करणं, वागणं, त्याच्या बाबांशी नीट वागत नाही तो, हे सगळं जेव्हा अक्षराला पाहते तेव्हा तिला वाईट वाटतं. आता भुवनेश्वरी येते, औक्षणाचं ताट घेऊन येते. अधिपती आणि अक्षरा दोघांचं औक्षण करते, जग जिंकूया म्हणते. आणि त्यानंतर अक्षरा अधिपती निघतात. तेव्हा भुवनेश्वरी पुन्हा थांबवते. तर अधिपती म्हणतो की काय झालं साहेब आता. तेव्हा भुवनेश्वरी म्हणते की तुम्हाला नेसत्या वस्त्रानिशी जायचं आहे, नेसत्या दागिन्यानिशी नाही, ते दागिने काढा. तेव्हा चारुहास सर म्हणतात तू चुकीचं करतेस एवढं लक्षात ठेव. भुवनेश्वरी मात्र ऐकायला तयार नसते. शेवटी अक्षरा अंगावरचे दागिने काढते. अधिपती म्हणतो की काढा, आम्ही पण काढलेत ना. मग आता अक्षराच्या पुढं पण काहीच ऑप्शन नसतो. ती बिचारी दागिने काढते आणि दोघंही तिथं निघालेले असतात, घराच्या बाहेर पडतात. पण जाताना भुवनेश्वरी अक्षराला म्हणते की ते मंगळसूत्र काढा. अक्षरा म्हणते की नाही, अजिबात नाही. भुवनेश्वरी म्हणते ते सोन्याचं आहे, ते विकून खाऊ शकता तुम्ही, 10 दिवस भागू शकतात तुमचे. अक्षरा म्हणते जीव गेला तरी चालेल, या मंगळसूत्राची किंमत काय ते मला माहिती आहे आणि त्याचं महात्म्य पण मी काय. तेवढ्यावरती अक्षरा आणि अधिपती आता बाहेर पडलेले आहेत. ते बाहेर जातात. चारुहास सर म्हणतात तू जे काय केलेलं आहे ते खूप वाईट केलं आहे. त्यांच्या आयुष्यातला इतका चांगला क्षण होता तो तू स्पॉईल केलेला आहे आणि हे वाटोळं केलेलं आहे. एवढं लक्षात ठेव, आत्ता तू जिंकली आहेस, पण एक दिवस तू याच अवस्थेत असशील, तुला या असंच घराच्या बाहेर निघायला लागणार आहे. भुवनेश्वरी म्हणते आम्हाला बाहेर काढणार, आम्हाला बाहेर काढायचं असेल ना तर 7 जन्म घ्यावे लागेल, तरीही शक्य होणार नाही ते तुमच्याच्याने. तर चारुहास म्हणतो बघतो ना, आता तुझे दिवस आहेत, आमचेही दिवस येतील. आणि इकडे अक्षरा आणि अधिपती बाहेर पडतात, गेटच्या बाहेर येतात. पाऊस सुरू झालेला असतो. अक्षरा आणि अधिपती एकमेकांकडे पाहतात. अधिपती म्हणतो की तुमच्याही डोक्यात तेच चालू आहे ना जे माझ्या डोक्यात आहे, आता पुढे काय. अक्षरा म्हणते हां पण निघेल मार्ग. अधिपती म्हणतो पण तुम्हाला राग नाही आला, टेन्शन नाही आलं. अक्षरा म्हणते नाही, कारण तुम्ही माझ्याबरोबर आहात, मी कुठेही राहू शकतो. त्यावर अधिपतीही तेच उत्तर देतो. आता दोघंजण रूम शोधत असतात. आम्हाला छोटीशी खोली चालेल असं सांगत असतात. एका ठिकाणी गेलेले असतात, पण ते म्हणतात की आमच्याकडे नाही आहे खोली शिल्लक. इकडे भुवनेश्वरी म्हणते की आत्ता खरी मजा येणार आहे, लय प्रेमाची कबुली दिली होती ना, आता कळेल काय लायकी येते. आणि इकडे अक्षराच्याबद्दल ती बोलत असते. पण यात अक्षरा आणि अधिपती दोघंही मस्त एन्जॉय करत आहेत, पहिल्या पावसाचा आनंद घेत आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.